प्रत्येक घरामध्ये तुम्हाला असा तरी एक व्यक्ती सापडेल, की जी जेवणाच्या ताटामध्ये वांगं दिसलं, की जेवणाच्या ताटावरूनच अगदी काढतात. पण जर का अशा पद्धतीने वांग्याची भाजी केली, तर अगदी ताट आणि बोटंसुद्धा पुसून खातील. तर त्यासाठी सुरुवातीला 5 वांगे अशा पद्धतीने चिरून पाण्यामध्ये घालून घेतले. एक पळी तेल कढईमध्ये गरम केलं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गोडा मसाला, पाव चमचा हिंग, तयार करून घेतलेल्या वांग्याच्या फोडी ह्यामध्ये घातलं. व्यवस्थित कालवून 5 ते 7 मिनिटं परतवून घ्यायच्या. भरपूर कोथिंबीर घालायची. 1 ग्लास पाणी घातलं. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा चांगलं कालवून 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. सगळ्यात शेवटी पाववाटी दाण्याचा कूट घातला. पुन्हा चांगलं कालवून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं. मस्त चमचमीत लग्नाच्या पंक्तीतली वांग्याची रस्सा भाजी तयार केली. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.